नमस्कार मंडळी. तर आज आहे आपली संकष्टी स्पेशल डिश. तर तुम्हाला सगळ्यांना संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा. तर ही बघा आज आहे कारल्याचा दिवस. आज कारल्याची डिश बनणार आहे. तर नक्कीच गाईस, तुम्हाला जर माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर तुम्ही कमेंट केलं, लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर मला तेवढा सपोर्ट मिळतो. आणि बेल आयकन दाबायलासुद्धा विसरू नका. बेल आयकन दाबल्याबद्दल तुम्हाला माझ्या व्हिडिओज, नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील आणि मी तुमच्यापर्यंत माझ्या व्हिडिओज पोचवत राहणार. तर चला आपण कारल्याची डिश करायला सुरुवात करू. चला. तर नमस्कार मंडळी. चला, आज बघा कारल्याचा दिवस आहे. संकष्टी स्पेशल आहे. तर संकष्टीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तरी बघा कारली घेतली. आज कारल्याचे मी 2 प्रकार करणार आहे. ते बघा, याच्या आपण वरचे काटे काढून घेऊया. हे काटे आपल्याला काढलेले, ते बघा असे काटे काढलेले. तर आज संकष्टी स्पेशल आपल्याला डिश बनवायची. तर हे बघा आपण अशा गोल गोल चकत्या करून घेतलेल्या. लिंबू आहे ते बघा. दुसरी आपण अशी बघा असे तुकडे केलेले आहेत. आणि हे 5 ते 10 मिनटं मुरायला आपण साईडला ठेवून देऊ. तर बघा ते एकीकडे आपण डाळ शिजवून घेतले कुकरला. तर आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची. तर हे बघा आपण कारल्याच्या भाजीसाठी मिरची घेतले, कढीपत्ता, लसूण आणि कांदा घेतला. तर हे आपले आहे कारल्याचे. तर हे बघा आपलं वरण म्हणजे डाळ. तर डाळीला आपण मी तर ही आहे आपली फोडणीची तयारी. मस्त असं आपण शिजवून घेते. हे हिंग टाक. बघा 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 आता कसा आवाज आहे. खूप आवाज आलेला आहे. आपल्या डाळीला मस्तपैकी फोडणी जाम मस्त तडतडली आहे बघा. तर ह्याला आपण मस्त डाळ शिजवून केल्या टाकूया. आहे की नाही छान सोपी पद्धत डाळीची. आज संडे असून आम्हाला आज वरण भात, डाळ भात खायचा आहे. कारण आज संकष्टी म्हणून गोडधोड काहीतरी झालंच पाहिजे ना. तर मोदक तर आपण नेहमीच बनवतो. तरी बघा मी चण्याची डाळ भिजत घातली. तर आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत. तर बाप्पा कसे कंटाळतात ना मोदक 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 खाऊन. म्हणून आज आपण बाप्पाला नैवेद्य म्हणून पुरणपोळी देणार आहोत. तरी बघा आता या कुकरला मी डाळ मस्तपैकी शिजवून घेते. तर मैत्रिणींनो, आज जे व्हेज खाणारे असतील ना तर त्यांनी ना आवर्जून आजची डिश माझी बघा. संकष्टी स्पेशल डिश आजची तुम्ही बघा. कारण आपली संडेची मच्छीच असते ना, चिकन मटन किंवा मच्छी. तसं आज नाही, आज व्हेज आहे. तर व्हेज खाणाऱ्यांनी आजची डिश, आजचा व्हिडिओ नक्की बघा. ते आपला कांदा शिजला आहे. तर आपण याच्यात मसाले टाकले. एवढा अख्खा टोमॅटो घेतलेला आणि मुद्दाम असा मोठा मोठा टोमॅटो ठेवलेला. तेवढा हळद टाकली आणि हा मसाला टाकला. मसाला मी थोडासा टाकते कारण का हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि ही धना पावडर. हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आहेत. हिरव्या मिरच्या घेतल्यात म्हणून मी मसाला थोडा टाकला. तर बघा ह्या आपल्या एक तुकडे केलेले आहेत ना, ते टाकूया आपण. तर हे बघा आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे याच्यात. आपण शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं. तर हे बघा आपलं वरण तयार झाले. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. कणीस घेतला अर्धा आणि ही चण्याची डाळ. तर ह्याचं मी काय बनवते ते तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. जर व्हिडिओ माझी शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला कळेल ह्याचं मी काय बनवते ते. तर हे बघा आपण मके असे केलेले. तर हे मके कारल्याची भाजी झालेली आहे. सुटला बघा मस्तपैकी. आपली कारली पण शिजली आणि टोमॅटो पण शिजला. ही आपली भाजी झालेली कारल्याची. आपण गॅस बंद केली. तर हे बघा ही डाळ आहे चण्याची. तर ह्याच्यात आपण हे मक्याचं टाकून देऊया.
गाईज नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल मी ह्याचं काय बनवते ते. मध्येच रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर हे बघा, मका आणि चण्याची डाळ आपल्याला मिक्सरला भरट अशी वाटून घ्यायची. ह्याच्यासाठी आपण कांदा घेतलाय, हा लसूण मी चॉप करून घेतला म्हणजे कापून घेतलाय, आणि मी हिरवी मिरची नाही वापरली. हे बघा, बघू शकता तुम्ही, लाल मिरची वापरली आणि कोथिंबीर. तर हे आपण ह्याच्यासाठी घेतलेलं आहे, वाटून घेतलंय. हे मिश्रण आपण जाडसर वाटून. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला हा कांदा टाकायचा आहे. कांदा, लसूण, ही आपली मिरची चॉप केलेली म्हणजे बारीक केलेली, आणि ही कोथिंबीर. तर आपण ह्याच्यात हे सगळं टाकतोय. जिरं, धना पावडर आणि थोडंसं नावाला आपलं मसाला, आणि हे त्याच्यात आपल्याला ओवा टाकायचा आहे, क्रश करून असा, पण ओवा टाकला. तर मैत्रिणींनो, तुम्ही रेसिपी बघत राहा हा, तुम्हाला माहिती पडेल काय आहे रेसिपी ती. तर हे बघा, हे सगळे आपण साहित्य ह्याच्यात आता टाकलेले आहेत. चण्याचं पीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. हे बघा, मी 2 चमचे टाकलेत, आणि हा 1 चमचा आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं. तर हे बघा, या आपण गोल ज्या केलेल्या त्याला आपण आपल्याला बाइंडिंग करायला लावायचे, म्हणजे पिठं लावायचे. त्याला ऑलरेडी आपण लिंबू आणि मीठ लावलेलं होतं, तर ह्याला आपण पीठ लावूया. नुसतं पीठच नाही लावायचं, अजून त्याच्यात टाकायचं. बघा, पीठ लावलं, बेसन लावलं आणि तांदळाचं पीठ लावलं. आणि ह्याच्यात सुद्धा आपल्याला मसाले टाकायचे. हे बघा, हळद, थोडा आपला मसाला आणि धना जिरा पावडर. हे टाकून आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे. मस्त असं ह्याच्यात आपण मिक्स करून घेऊ. आपल्याला हे सुकं सुकं वाटलं ना, आपण ह्याच्यात पाणी टाकायचं थोडंसं, म्हणजे थोडे त्या ओल्या होऊन जातील. थोडंसं मी पाणी टाकते, म्हणजे ते आपल्या चपट्यानं पिठं लागली जातील, मसाला वगैरे लागला जाईल. तर आहे की नाही आजची स्पेशल डिश मैत्रिणींनो? आवडली तर नक्कीच तुम्ही सांगा की आवडली म्हणून. तर आपण साईडला ठेवून देऊया, आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊया. त्याला सुद्धा लागेल एवढंच आपण पाणी टाकायचं आहे. मला तर वाटत नाही ह्याला पाणी लागेल, कारण हे बघा, बघू शकता तुम्ही, जे आपण वाटण ना मिक्सरला, त्याच्यातच हे मुरून गेलं. बघा, बघू शकता, आपल्याला पाण्याची गरजच नाही लागली. आणि ह्याच्यात मी सोडा वगैरे घातलेला नाही आहे, आपल्याला अशाच या. तर मैत्रिणींनो, तुम्ही ओळखलं असणारच हे काय आहे. तर ही आहे आपली स्पेशल भजी, मका आणि चण्याची डाळ. हे बघा, पाणी आपल्याला लागलंच नाही, पाण्याची गरजच नाही लागली, त्याच्यातच पिठं आपली मुरून गेली. तर चला, मी आता एकीकडे तेल गरम करत ठेवते. तर हे आपल्याला तळून घ्यायचं, फ्राय करायचं तेलामध्ये. तर हे बघा, आपलं तेल तापत ठेवले, तर त्याच्यात आपल्याला या भज्या सोडायच्या. तरी बघा, आपली भजी रेडी झालेली आहे. बघा, मस्तपैकी चमच्याने केल्यानंतर मस्त कुरकुरीत आवाज येतोय, आणि आतमध्ये मऊ. बघा, खाऊन मी बघते किती छान मस्त झालेली आहे. ही नवीन प्रकारची भजी आहे, तर छान अशी मस्त झालेली आहे भजी, बघू शकता तुम्ही. बघा, डिश भरून अशी भरपूर आपली भजी रेडी झालेली आहे. जे लावून ठेवलेली आहेत ना पिठं वगैरे, थोडं याच्यात मीठ कमी लागते, याच्यात मीठ टाकते. चला, तरी आपण काही सोडू याच्यात. काय होतात मस्त अशी कुरकुरीत कारी होतात आपली. तरी बघा, आपली कारी मस्त अशी कुरकुरीत फ्राय झालेली आहे. बघू शकता तुम्ही.
किती मस्त छान झाले त्याने. ते बघा डाळ मस्त शिजलेली आहे. तर कुठे कुठेही आखी राहिली तर ही ना मी मिक्सरला वाटून घेते. ही आहे आपली पुरणपोळीची तयारी. तर हे बघा आपण मिक्सरला डाळ वाटून घेतली बघा, मस्त बारीक एकदम वाटून घेतली. हे बघा तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यात आपण गूळ टाकूया. हे बघा गूळ बारीक कसा कापून घेते नाही, त्याच्यामध्ये आपण हा गूळ टाकूया. तर गूळ टाकल्यावर ना पाणी सुटेल. पाणी सुटल्यानंतर ना आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं. सारण त्याचं टाकून म्हणजे हे सारण आपल्याला कोरडं करून घ्यायचं. मस्त बाहेर पाऊस पडते. तर चला आपण पुरणपोळीचं पीठ मळून घेऊया. हळद टाकले, मीठ टाकले आणि पीठ ना आपण मस्त मळून घेऊया. आणि हे बघा पुरण आपण रेडी केलेलं आहे. आपले पुरण रेडी झालेलं आहे. पुरणपोळीसुद्धा आपण लाटायला घेतलेली आहे. एकीकडे तवा ठेवलेला आहे तापायला. चला आपण पुरणपोळी लाटून घेऊया मस्तपैकी. पुरणपोळी लाटून झाली. एकीकडे तवा ठेवलेला आहे तापत आहे बघा. घी लावलात पुरणपोळीला पण मस्त. आणि मस्त ही पुरणपोळी आपली रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही बघा. दोन्ही साईडनी मस्त भाजली. आणि आपलं ताटसुद्धा तयार झालेलं आहे बघा. भात, कारल्याची चकत्या बनवल्या, कारल्याची भाजी बनवली आणि ही आपली वेगळी भजी आहे. ही भजी वेगळी आहे आणि पुरणपोळी. बस आपलं ताट रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. छान असं आपलं ताट रेडी झालेलं आहे. तर चला मैत्रिणींनो, बाय.